श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 9 सप्टेंबर। श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताचा विसर हेच मोठे पाप। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताचा विसर हेच मोठे पाप। खरोखर भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे। भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे। भगवंताचे मर्म ओळखायला मी कसे वागावे हे पाहावे। ज्यांनी भगवंताला जाणले त्यांनी भगवंताला काय आवडते हे सांगून टाकले आहे। सर्व विषय वासना सोडून भगवंताला शरण जावे हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे। हे आप्तवाक्य आपण प्रमाण मानले पाहिजे, कारण स्वतः अनुभव घेऊन म्हणजेच स्वतः मुक्त होऊन त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखविला। जन्म मरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तोच खरा आप्त। जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत। आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही, मग भगवंताला शरण जायला का भ्यावे? खरोखर सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे। नामस्मरण करू लागले तर विषय हात धुवून मागे लागतात। म्हणजे मी आतबाहेर विषयाने किती भरलेला आहे, तथापि काही झाले तरी दृढ निश्चयाने नाम चालू ठेवावे। प्रपंच करीत असताना नाही का वाईट विचार मनात येत? मग परमार्थ करीत असता तसे आले म्हणून भ्यायचे काय कारण? प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही। त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला। म्हणून ही भावना वाढविण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे। आपली पापे मनात आणू नये। माझा पूर्व संस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवितो, नाही का? स्वतःचे मनच स्वतःला खाते, याला काय करावे? काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र वाया दवडू नका। निराश कधीच होऊ नका। प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे। साधनाला पतिव्रतेसारखे मानावे। भगवंताचे होणे हे सर्व साधनांचे आणि धर्माचे मूळ आहे हे पक्के ध्यानात ठेवावे। प्रपंच पुरा होण्याकरिता आपण मरेपर्यंत काम करतो, मग भगवंताचे होण्याकरिता, भगवंत जोडण्याकरिता थोडे कष्ट का घेऊ नयेत? खरोखर भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही। देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी, आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी। वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा। ही वासना म्हणजेच विषयांचे हवे नको पण जसे जसे कमी होईल तसतशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल। अशा तऱ्हेने तू आहेस मी नाही ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे सार्थपणे म्हणता येईल। निधिध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय। भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआपच होतो। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। या चराचरात सर्वत्र भगवंत भरलेला आहे, पण त्याला जाणण्यासाठी आपण आपली बुद्धी वापरणं आवश्यक आहे। आणि ज्यांनी आपल्या बुद्धीने आणि आपल्या अनुभवाने हे जाणलं त्यांनी आपल्याला हेच सार सांगितलं की साऱ्या विषय वासनांपासून मुक्त होऊन आपण पूर्णपणे भगवंताला शरण जाणं म्हणजेच भगवंताचं होणं यातच आपल्या जन्माचं सार्थक आहे। आणि म्हणूनच त्यासाठी आपण सातत्याने आपलं नामस्मरण करणं जरूर आहे। खरं तर भगवंताला अशा पद्धतीने शरण जाणं फार कठीण आहे, पण त्यासाठी आपण प्रयत्न चालू ठेवणं हेही तितकंच आवश्यक आहे। तरच या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपली मुक्तता होऊ शकेल। नामस्मरण करू लागलो किंवा कुठलेही साधन करू लागलो की अनेक विचार आपल्या मनात येतात, आपल्याला सतावतात। पण प्रपंचात हे तर ठरलेलंच असतं,
त्यामुळे प्रपंच करताना आपण जसं आलेल्या विचारांना स्वीकारतो, तसंच नामस्मरण करताना कितीही विचार आपल्या मनात आले ना, तरीही सातत्याने चिकाटीने आपण नाम घेत राहावं आणि तरच आपण भगवंताशी अनुसंधान साधू शकतो. आपलं साधन हे आपण पतिव्रतेसारखं करणं आवश्यक आहे, कारण सर्व साधनांचं आणि धर्माचं मूळ म्हणजे भगवंताची प्राप्ती हे आहे. विषय हवेसे वाटणं ही देहाची बुद्धी आणि देव हवासा वाटणं ही देवाची बुद्धी. आणि अशा भगवंताच्या प्राप्तीकरता आपण सातत्याने कष्ट घेणं आवश्यक आहे. आपलं साधन चिकाटीने करणं आवश्यक आहे आणि याद्वारेच आपण आपल्या आयुष्यात मोक्षाची म्हणजेच आनंदाची, त्याच्या साक्षात्काराची प्राप्ती करू शकतो. असा हा आनंद साक्षात्कार तुम्हा आम्हा साऱ्यांच्याच आयुष्यात आपल्या गुरुने दिलेल्या नामाने व्हावा, हीच त्या गुरुचरणी आणि परमेश्वरचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम